नमस्कार मित्रांनो, मी राजाभाऊ मोहोळ। आज आपण एका अत्यंत निर्णायक विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्रातील तरुण मतदार आणि बदलतं राजकारण। आज महाराष्ट्रातील प्रत्येक 5 पैकी 1 मतदार तरुण आहे, पण याच तरुण मतदाराकडे आगामी निवडणुकांचं भवितव्य आहे। प्रश्न असा आहे, हा तरुण अजूनही परंपरागत पक्षांवर विश्वास ठेवतो का, की तो नवीन राजकीय दिशेचा शोध घेतोय? एक काळ होता, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्याशी मतदारांची निष्ठा ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती। घरात जो पक्ष आहे तोच आपलाही, अशी मानसिकता होती। पण आजचा तरुण वेगळा आहे। तो प्रश्न विचारतो, विश्लेषण करतो आणि थेट परिणाम पाहतो। आज महाराष्ट्रातील 25 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर 10.8% आहे, जो एकूण बेरोजगारीच्या जवळपास दुप्पट आहे। त्यामुळेच घराणेशाही, वारसा राजकारण आणि केवळ नावावर चालणारी सत्ता आजच्या तरुणाला मान्य नाही। कष्टाला किंमत नसेल तर मताला अर्थ नाही, अशी भावना आज तरुणांमध्ये स्पष्टपणे दिसते। आजच्या तरुण मतदारांसाठी जात, समाज किंवा घोषणा नव्हे, तर रोजगार, शिक्षण आणि भविष्य सुरक्षितता हे केंद्रस्थानी आहेत। सर्वेक्षणानुसार तरुण मतदारांसाठी रोजगार हा क्रमांक 1चा मुद्दा आहे। यानंतर येतो शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील तरुण महागाई, घरांच्या किमती, सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणाबाबत अस्वस्थ आहे, तर ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण शेती, स्थानिक रोजगार, पाणी आणि पायाभूत सुविधांसाठी अजूनही संघर्ष करत आहे। म्हणूनच आजचा तरुण मतदार म्हणतो, घोषणांपेक्षा धोरण दाखवा आणि शब्दांपेक्षा परिणाम दाखवा। आज राजकारण केवळ सभांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते मोबाईल स्क्रीनवर, सोशल मीडियावर, व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर चालतं। तरुण मतदार हा आता मुख्य प्रवाहातील माध्यमांपुरता मर्यादित नाही, तो स्वतंत्र विश्लेषण, नागरिक पत्रकारिता आणि सोशल मीडियावरील चर्चांवर विश्वास ठेवतो। डिजिटल राजकारणामुळे खोट्या प्रचाराला प्रश्न विचारले जात आहेत आणि तरुण मतदार अधिक जागरूक होत आहे। सगळं ऐकायचं, पण विश्वास स्वतःच्या बुद्धीवर ठेवायचा, हा आजचा युवकांचा दृष्टिकोन आहे। आज अनेक तरुण मतदार परंपरागत पक्षांऐवजी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नव्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहे। राजकीय पार्श्वभूमी नसली तरी प्रामाणिक काम, थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांची जाण यामुळे अनेक नवे चेहरे पुढे येत आहेत। या नव्या राजकीय चळवळी तरुणांच्या अपेक्षा समजून घेत आहेत आणि म्हणूनच त्यांना पाठिंबासुद्धा मिळतोय। मोठे नाव नाही, पण मोठं काम ही आजच्या तरुणांची अपेक्षा आहे। आज महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25% तरुण हे मतदार आहेत आणि ही संख्या 2029पर्यंत आणखी वाढणार आहे। जर हा तरुण मतदार पूर्णपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाला तर महाराष्ट्राचं राजकारण आमूलाग्र बदल होऊ शकतो। पक्षांसाठी हा स्पष्ट इशारा आहे, तरुणांशी संवाद साधा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या, नाहीतर काळाच्या ओघात मागे पळाल, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि राजकारणालाही हेच लागू होतं। आजचा तरुण मतदार अंध समर्थक नाही, तो विचार करणारा, डेटा पाहणारा आणि निर्णय घेणारा नागरिक आहे। महाराष्ट्राचं राजकीय भविष्य या तरुण मतदारांच्या हातात आहे। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? रोजगार, शिक्षण, महागाई की भ्रष्टाचार? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हीच आहे महाराष्ट्रातील तरुण मतदारांची खरी कहाणी। जय महाराष्ट्र।